हॅलो हाय. तर आमच्या मनीला 2 पिल्लं झाल्यात बघा आणि आत्ताच त्यांनी डोळं उघडल्यात 2 दिवस झालं आणि आता डोळं आल्यात म्हटल्यावर सगळीकडेच फिरायला लागल्यात आणि एक तर बघा कसं झोपलंय खाली निवांत. आणि शिवनी नोमनी ह्याचं नाव काजू ठेवलं आणि एकाचं खजरू ठेवले. सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. सकाळ सकाळ देवपूजा केली की छान वाटतं, घरात पण प्रसन्न वाटतं आणि अगरबत्तीचा ह्याचा वास दरवळत असतो ना. तर मुलांना आज पास्ता बनवलेला आणि आम्हाला पोहे बनवलेलं नाश्त्याला. म्हटलं आज शनिवारी त्याच्यामुळे निवांतच स्वयंपाक करा येईल दुपारी. पाणी सुटल्याला मग पाणी भरून घेतलं. झाडं पण छान अशी गरगरीत भिजून घेतली आणि आता एवढं ऊन वाढले ना त्याच्यामुळे 2 टाइम झाडं भिजवायला लागतात. सकाळचे भिजवले तरी संध्याकाळी पण भिजवायला लागतात, नाही तर पूर्ण सुकून जातात. आणि आता मध्ये गारांचा पाऊस झाला ना त्याच्यामुळे झाडांचं लईच नुकसान झाले आणि लईच फांट्या वगैरे तुटल्या झाडांच्या. झाडं भिजून सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि माझं आवरलं आणि गावात गेलतो. गावात न येता येता म्हटलं बघा आंबे तरी किती मोठे झालेत ते. म्हणून येता येता गोडाऊनकडे आलतो. तर आंबे किती लागलेत बघा आंब्याला. हा जो आंबा आहे तो हापूस आहे आणि ह्याला 5-6 वर्ष झालं असते लावलेले. कलम केलेलं झाड आहे ना त्याच्यामुळे त्याला लवकर फळं आलं. तर म्हणाल तर ह्याला लावल्याच फळं आलेली, पण आता जास्त लागल्यात कारण हे थोडं मोठं झालंय ना. आणि हा जो आहे तो केसर आहे. ह्याला पण बरेच आंबे लागल्यात, आतमध्ये असे गच्चे गच लागलेत आंब्याचे. त्यांना म्हटले 2-3 घ्या आपल्याला जेवताना खायला छान लागतात. आणि कैरीची चटणी सुद्धा छान लागते, ती पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेल. आणि हे लिंबाचं झाड, त्याला पण लिंब किती लागल्यात बघा. एका फंटीला 10-10 लिंब लागल्यात आणि वरती पण एवढी लागल्यात ना. ह्या उन्हाळ्यात ना आम्ही विकत लिंब आणलेलीच नाही आहेत, घरचीच आम्हाला पुरवली गेलीत.